तर मी जवळ-जवळ 23 रोपं विकत घेतली आणि त्याचं बिल झालंय फक्त ₹111. ते ही झेंडूची झाडं दिसत आहेत आणि ही टोमॅटोची झाड आहे. हे लोलो रोसो, त्याच्यानंतर हे आईसबर्ग लेट्यूस. मी चालली आहे श्री साई हायटेक नर्सरीमध्ये. मला काही भाज्यांची रोपं पाहिजे, तसंच मला ती जनरल नर्सरी पण बघायची आहे. तर चला तुम्हाला पण सगळ्यांना मी घेऊन जाते. ही नर्सरी पुण्याजवळ शिरगाव इथे सोमाटणे फाट्याजवळ आहे. खूप मोठी नर्सरी आहे आणि सर्व एक्झॉटिक फळभाज्या, फुलं, झाडं, पुष्कळ मोठी नर्सरी आहे. चला जाऊन बघूया. गुगल मॅप्सवर तुम्हाला याचं लोकेशन सहज मिळेल. इथे आत आल्यावर इथे मिळणाऱ्या सर्व रोपांची नावे त्यांच्या किमती सकट बोर्डवर लिहिलेली आहेत. तर इथे भाजीपाल्याची पुष्कळ रोपं आहेत. टोमॅटो आहे, वांगी आहे, मिरची आहे, लसूण, गाजर, वाटाणा सगळी आहेत आणि अतिशय कमी किमतीत आहेत. इथे त्यांनी किंमतही लिहिली आहे, ₹1.5 आहे. इथे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स पण आहेत. त्याच्यानंतर हर्ब्स वेगवेगळे आहेत. ओरेगॅनो, थाईम, रोजमेरी, पार्सली, त्याच्या किमती पण इथेच तुम्हाला दिसतील आणि सीझनल प्लांट्स पण आहेत. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ह्याच्या किमती आणि नावं बघू शकता. तर आता जून महिन्याचा पहिला आठवडा आहे. पावसाळा अगदी जवळ आलेला आहे. त्यामुळे आत्ताच योग्य वेळ आहे की तुम्ही पावसाळ्यासाठी तुमच्या बागेमध्ये जी झाडं लावणार आहात त्याची रोपं विकत घेण्याचा किंवा त्याच्या बिया पेरण्याचा. म्हणून आत्ता मी ही रोपं विकत घेणार आहे. म्हणजे काय होईल की जेव्हा पावसाळा येईल तेव्हा ही रोपं चांगली थोडी वाढलेली असतील आणि जमिनीमध्ये त्यांनी चांगला तग धरलेला असेल. ते ही झेंडूची झाडं दिसत आहेत आणि ही टोमॅटोची झाड आहे. वेगवेगळ्या जातीचे टोमॅटो आहेत. तर हे टोमॅटो भाग्यवान जात आहे. हे आहे रोमन लेट्यूस. इकडे हे लोलो रोसो, त्याच्यानंतर हे आईसबर्ग लेट्यूस, सगळं लोलो रोसो आहे. हे इकडे टोमॅटो आहे. तिकडे पपई दिसत आहे. ही वांगी आहेत ना? वांगी आहेत. आणि हे पार्सली आहे. ओके. आणि इथे अशी भरपूर मिरचीची रोपं होती. इथे हे चायनीज कॅबेज दिसत आहे आपल्याला. खूप सारी रोपं आहेत. इथे ही कारल्याची रोपं आहेत. तर पावसाळ्यामध्ये सर्व वेलवर्गीय भाज्या उत्तम येतात, जसं की कारलं, दुधी, दोडका, पडवळ. ह्या भाज्या तुम्ही आता नक्की लावू शकता. त्याच्याशिवाय भेंडी, गवार, मिरची, टोमॅटो हे सुद्धा छान येतात. ही नर्सरी खूपच मोठी आहे आणि झाडांची खूप जास्त व्हरायटी आहे. इथे मला ॲव्हॅकॅडो दिसलं, इथे मला आंबा दिसला, सीताफळ, चिक्कू, पेरू, काळी हळद, खूप झाडं, नारळ, केळी हे पण इथे विक्रीस आहे. इथे मला ओरिजिनल कमळ म्हणजे ज्याला पद्म म्हणतात ते, तसंच वॉटर लिली हे पण दिसले. तसंच शोभेच्या झाडांमध्ये स्नेक प्लांट असू दे, मनी प्लांट असू दे, बिगोनिया, खूप म्हणजे खूप जास्त व्हरायटी इथे सर्व प्रकारच्या झाडांची आहे. तर मी कोणती रोपं घेतली ते आता तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये 2 पिवळ्या झेंडूची झाडं आहेत. ही मिरचीची आहेत रोपं. ही केशरी झेंडूची आहेत रोपं. पुदिन्याची 2 रोपं आहेत. टोमॅटोची 4 रोपं आहेत. ही कोबी घेतलेली आहे. इथे लोलो रोसोची 2 रोपं आहेत आणि आईसबर्ग लेट्यूसची 2 रोपं आहेत आणि हे जे आहे हे ओरेगॅनो आहे. आणि ही 3 बेबीकॉर्नची रोपं घेतली आहेत. ₹3 एक रोप आहे. तर बघूया, पहिल्यांदाच लावणार आहे. तर मी जवळ-जवळ 23 रोपं विकत घेतली आणि त्याचं बिल झालंय फक्त ₹111. तर तुम्हाला ही नर्सरी व्हिजिट कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही तुमच्या पावसाळी बागेची तयारी चालू केली की नाही ते पण सांगा. तुमचं नाव काय आहे? अर्चना. अर्चना ताईंनी आम्हाला खूप छान मदत केली. खूप छान छान झाडं आणून दिले. थँक्यू.